प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आज अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत। निलंबनाच्या कारवाईनंतर आज ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल होणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विधान भवनातील विविध भाषणांचा एक टीजर तयार करून सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेची शिवगर्जना यात्रा सुरू आहे। या यात्रेनिमित्त वरोरा शहरात चंद्रकांत खैरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। त्यावरून वादाची ठिणगी पडली। वरोरा येथील सभेच्या आधी भद्रावती शहरात सभा आयोजित करण्यात आल्यानं शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले आणि यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली। गोंदियामध्ये आजपासून ठाकरे गटाचे शिवगर्जना अभियान सुरू होणार आहे। यामध्ये खासदार अरविंद सावंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज्यातील 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आलेले आहेत। त्यात नागपूरचे अप्पर पोलीस आयुक्त निवा जैन यांची प्रतिनियुक्तीवर अप्पर निवासी आयुक्त महाराष्ट्र सदन सचिव कार्यालय इथे बदली करण्यात आली। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं बदलल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून देखील आपल्या कार्यालयाचं नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी देखील औरंगाबाद महापालिकेचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय। त्यामुळे आता महापालिका मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावला जाणार आहे। जळगावच्या वरणगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानं उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्यामुळे सुस्त प्रशासनाविरोधात शिवसेनेनं बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा हंडा मोर्चा काढू असा इशारा देखील शिवसेनेनं दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये G20 परिषदेच्या निमित्तानं शहरात सौंदर्यीकरणाचे प्रचंड काम करण्यात आलेलं आहे। प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रोषणाईसह पाण्याचे कारंजे आणि सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले। अकोल्याच्या कान्हेरी गवळी येथील 2 एकर शेतातील गव्हाच्या गंजीला आग लागली। तब्बल 40 क्विंटलहून गहू यात जळून खाक झालाय। नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। धाराशिव जिल्ह्यात माझं पीक मीच नोंदवणार या अभियानाला 63% शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दाम्पत्यानं विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या दाम्पत्याला रुग्णालयामध्ये दाखल केलंय आणि या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। मात्र पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रक खाली चिडून जागीच मृत्यू झालाय। भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। कोनगाव आणि फुलेनगर या 2 ठिकाणी छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच हुक्का साहित्य जप्त करण्यात आले। बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दिघावे गावात घडलेली आहे। शेतात गहूला पाणी देत असताना ही घटना घडली असून शेतकऱ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या आहेत। त्यामुळे चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पाठीवर 2 पिलांना घेऊन पाणवठ्यावर जाणारी अस्वल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पाणवठ्याच्या जवळ पोहोचताच तहानलेल्या बछड्यांनी पाठीवरून उडी मारत तहान भागवली। आध्यात्मिक रविशंकर यांच्या हस्ते अकोल्यात राजेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। धुळे शहरात तापमानाचा पारा 36 अंशांवर गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत चालली आहे। त्यामुळे शहरातील रस्ते भर दुपारी निर्मनुष्य होत आहेत आणि धुळे शहरात सकाळी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असतं तर दुपारी हे तापमान थेट 36 अंशांवर जाऊन पोहोचतं। राज्यात फेब्रुवारी महिन्यातील तापमानानं 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढलेला आहे। फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमान 29.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये हापूसच्या 7,500 पेट्या दाखल झालेल्या आहेत। एप्रिल मध्यानंतर सुरू होणारी हापूसची आवक यंदा मार्चपासून झाली आहे। दरम्यान होळीनंतर हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरलेले आहेत। कांद्याला प्रति किलो 4 ते 7 रुपये इतका भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झाले। सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आवश्यकतेनुसार मदतही जाहीर करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली। या प्रश्नावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच राज्य सरकारनं देखील त्याची दखल घेत कांदा भाव घसरणीची कारणं शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर सरकार ठाम आहे आणि या प्रकल्पामुळे कोकण आणि राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठं बळ मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय।
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला 5 तारखेला 320 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली। याबाबतचा पाहणी अहवाल येत्या 2 दिवसात पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। जळगावच्या धरणगाव मधल्या चांदसार गावात कापसावरून 2 गटात हाणामारी झाली। 3 महिन्यांपासून कापूस साठवून ठेवल्यानं त्यातील किड्यांमुळे त्रास होत असल्याचं सांगताना हा वाद झाला। लाल केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। विदर्भातील विविध भागातील डोंगरदऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लागडलेल्या पळसाच्या झाडानं शोभून दिसतात। बुलढाणा जिल्ह्यात असलेलं ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारी पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलेलं आहे। बिबट्याच्या जोडप्याबरोबरच अनेक ठिकाणी अस्वल देखील पर्यटकांचं लक्ष आकर्षित करून घेत आहे। नागपूरमधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्या सापडला होता। मात्र या बिबट्याची स्थानिक गावकऱ्यांनी शिकार केली आहे। मात्र काळ्या बिबट्याच्या शिकारीचं वास्तव वन खात्यातील वरिष्ठ अधिकारी अजूनही मान्य करायला तयार नाही। राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या 25% आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। अर्ज भरताना जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येणार आहे। अहमदनगरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार असून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज सहभागी होणार आहे। लातूरमध्ये विवेकानंद पोलीस ठाण्याच्या आवारात रील करून सोशल मीडियावर व्हायरल करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अद्दल घडवत त्याला माफी मागायला लावली। गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी धुमाकूळ घातलाय। रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सर मशीनची त्यांनी जाळपोळ केली। जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये गवताला अचानक आग लागल्याचं समोर आलं। यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। यात महिला गटात सोनाली मात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। राज्यसेवा 2021चा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला आलाय। प्रमोद यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला असून ते सध्या नाशिकमध्ये उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत। नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरातील न्यूरोजन हॉस्पिटलवर पालिकेच्या पथकानं धाड टाकली। या रुग्णालयामध्ये मुलांसाठी बेकायदेशीरपणे स्टेमलेस थेरपीचा वापर केला जात असल्याचं उघड झालंय। भिवंडीच्या मिल्लतनगर येथील मदरसामध्ये 14 वर्षीय विद्यार्थ्याला 70 सेकंदात 70 वेळा काठीनं फटके मारल्याची संतापजनक घटना घडली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। भिवंडीतल्या आदर्श पार्क इथे चोरी झाली आहे। चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। तसंच सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरी करून गेला। बुलढाण्याच्या खामगावमधील फरशी येथे गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं टपरीला धडक दिली। या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही। मात्र स्थानिकांनी या ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। कोंबड्यांच्या झुंजी आणि त्यावर सट्टा खेळण्यास कायद्यानं बंदी असताना भंडाऱ्यातील लाखांदूरचा कोंबड्यांच्या झुंजीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये झुंज चालली आहे त्या ठिकाणी 3 पोलीस हजर असल्याचं पाहायला मिळतंय। कोरेगाव पार्क भागात पोटनिवडणुकीच्या मतमोजणी केंद्रामुळे आज आणि उद्या वाहतूक व्यवस्थेमध्ये तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागानं दिली आहे। मध्य आणि सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण झालेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्याच्या दरानं 59,300 रुपयांचा टप्पा गाठला होता। कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100% वाढ झाली आहे। पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीनं फार्मा उद्योगांची चिंता वाढवली। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघरमध्ये शिमगोत्सव पालखी काढण्यात आली। लाडघरच्या भांडारवाड्यातून पालखी जात असताना अश्वराजानं सलामी दिली आणि त्यानंतर पालखीला निरोप देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील चंद्रनगर गावात देवाच्या पालखीसोबतच पारंपरिक गोमूचा नाच सादर केला जातो। शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासोबतच अनेक परंपरा जपल्या जात आहेत। दापोलीतल्या वनंद गावात पद्मावती देवीच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी हजेरी लावली। होळीच्या 5व्या दिवशी पालखी देवळातून बाहेर पडली। दापोलीत शिमगोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। शिमगोत्सव दरम्यान देवी पद्मावती आणि झालाई या 2 बहिणींच्या पालखी भेटीचा दुर्मिळ योग गिम्हवणे गावातील भानेश्वर मंदिरात पाहायला मिळाला। दोन्ही देवींचे एकत्रित दर्शन झाल्यानं भाविकांनी आनंद व्यक्त केला।
भुसावळमध्ये अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर सर्रासपणे दिसतोय। जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 या 13 महिन्यात शहरातील तब्बल 3761 लोकांना या कुत्र्यानं चावा घेतल्याचं उघड झालंय। त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। खैर जातीच्या लाकडाची वाहनातून तस्करी करत असलेल्या दोघांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहात पकडलं। 5 लाख रुपयांचे लाकूड जप्त केले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले। सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस वतीनं सोलापुरात देण्यात आलेला आहे। यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी संकल्पपूर्ती एक विकास पर्वाची असं बॅनर चर्चेचा विषय ठरतायत। यामध्ये त्यांनी 45 कोटींचा विकास निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केलंय। पुरंदर तालुक्यात सुपे येथे खसखसची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। एका शेतकऱ्यानं खसखस तयार करण्याच्या उद्देशानं कांदा आणि लसणाच्या पिकाबरोबरच एक वाफा खसखस पेरली होती। गेल्या 35 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या कृषी अभियंत्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि एमपीएससी आयोग दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांनी आपल्या रक्तानं लिहिलेली पत्र सरकारला पाठवली। जळगावच्या यावल तालुक्यातील वडार येथे व्यापाऱ्यानं कापसाच्या वजन काट्यात घोळ केल्याची घटना घडली। दरम्यान संतप्त वृद्ध शेतकऱ्यांनी काठीच्या सहाय्यानं व्यापाऱ्याची चांगलीच धुलाई केली। नागपूरमध्ये गेल्या 4 महिन्यात सर्दी, खोकला आणि दम्याच्या रुग्णात 25% वाढ झाली असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। वेळोवेळी तपासणी करा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन श्वसनरोग तज्ज्ञांनी केलं। धारीमध्ये 7 वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे। यावेळी बचत गटाच्या महिलांनी कारवाईला विरोध केला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। कमलापूर हत्ती कॅम्पसाठी विशेष पशुवैद्यकीय चिकित्सा देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती, पण यातच बघू करू याची भूमिका घेतल्यानं मंगला या हत्तीला आपल्या पिल्लाला गमवावं लागलं आणि यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करा अशी मागणी जोर धरते। घर बंदूक बिर्याणी या बहुचर्चित सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा पुण्यामध्ये पार पडला। या सोहळ्याला नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांच्यासह सिनेमाचे सर्वच स्टारकास्ट हजर होते। कोल्हापूरच्या कांडगावला विमान सुरू करा अशी मागणी एका आजीनं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली। उज्ज्वला लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना आजीनं केलेल्या या मागणीनं सिंधिया यांना हसू आवरलं नाही। शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांना आमच्याकडे काम करा, आम्ही दुप्पट पगार देतो अशी ऑफर दिली, मात्र कर्मचाऱ्यांनी ती ऑफर धुडकावली। त्यामुळे शिंदे गटाचा कर्मचारी चोरण्याचा प्रयत्न फसला असा दावा भास्कर जाधव यांनी केला। अंबादास दानवेंच्या विरोधी पक्षनेतेपदावर भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याला अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय। विधान परिषदेबाबत सुप्रीम कोर्टानं कोणतेही आदेश दिलेले नाहीत, आम्ही ठाकरे पक्षाचे आमदार आहोत, गोगावलेंकडे आम्ही लक्ष देत नाही असं अंबादास दानवे म्हटले। मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूरचं नाव बदला अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेली आहे। कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्या, पुण्याला महात्मा फुलेंचं, नागपूरला डॉक्टर आंबेडकरांचं, तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या असं जलील यांनी म्हटलं। भाजपमध्ये आपण सगळे प्रवेश करत आहोत, शेकापमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं जातं तसंच काम भाजपमध्ये करायचं आहे असं माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी म्हटलं। धैर्यशील पाटील हे रायगडचा आवाज आहेत, तुम्ही पक्ष जरी बदलत असाल तरी विचार बदलू नका, कारण शेतकऱ्यांचा विकास आपल्याला करायचा आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। महाराष्ट्रात आणि देशात केवळ 4-2 संस्था अशा आहेत ज्यांची विद्यार्थी संख्या रयतच्या बरोबरीमध्ये आहे। शिक्षणाचा केवळ विस्तार नको तर गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी रयत शिक्षण संस्था काम करत असते असं शरद पवार विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी बोलत होते। आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही त्रास देत असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, तसंच आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागू नका असा इशारा चंद्रकांत खैरेंनी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना दिला। उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। ठाकरेंची लोकप्रियता पाहून शेलारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सावंत म्हणाले। यावेळी टीका करताना सावंतांनी वादग्रस्त विधान देखील केलं। जे 40 आमदार गेलेत त्यांना आता घर वापसी नसेल, त्यांचं डिपॉझिट देखील जप्त होईल अशी टीका सुभाष देसाई यांनी केली आहे। भास्कर जाधव कट्टर शिवसैनिक असल्यानं त्यांना बदनाम केलं जात आहे असं देखील देसाई म्हटलं। नाशिकमध्ये खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण सोहळ्याला श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली। चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपल्या महिला काम करतायत, मी हेमंत गोडसेंचं अभिनंदन करतो, त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील मूर्तिजापूर तालुक्यातील नागझरी शेतशिवारातील ऐन कापणीला आलेल्या 10 एकर गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली, यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय।
धुळे महानगरपालिकेचा 860 कोटी रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प आयुक्त देविदास टेकाळे यांनी स्थायी समितीसमोर सादर केला। महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता करासह पाणीपट्टीमध्ये कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली होती। शहराच्या प्रमुख मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली। दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज आणि लेझिम पथकासह शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवला। बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी या आंदोलकांची भेट घेतली। परभणी जिल्ह्यात शासनाची हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरभरा फेकून निषेध आंदोलन केलं। हरभरा खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिला। परभणी महापालिकेतील स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याप्रकरणी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी आक्रमक झाले असून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। सातारा शिरूर महामार्गावरून पुणे नगर या एमआयडीसीला शेकडो ट्रक वाहतूक करतात। दरम्यान वाहतुकीचं प्रमाण वाढल्यानं या महामार्गावर अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे सातारा शिरूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम लवकर सुरू करा अन्यथा मोठं आंदोलन उभारू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला। तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर परिचारिकेनं खोटा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीकरता आज कोपरगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम बंद आंदोलन केलं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील राक्षस भुवन फाट्याजवळ 2 अपघात झाले। अपघातात उत्तरेश्वर खरसाडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 गंभीर जखमी झाले। येवल्यातील शेतकरी विजय जेजूरकर या शेतकऱ्याच्या कोबीला कवडीमोल भाव मिळालेला आहे। कोबीच्या एका कट्ट्याला अवघा 1 रुपया भाव मिळाल्यानं हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यानं 1 एकर कोबी पिकावर रोटर फिरवलाय। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीचं निवेदन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास सोलापूर अक्कलकोट महामार्गावर चक्काजाम करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आलाय। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणाऱ्या शेततळ्यांसाठी 75,000 रुपयांपर्यंत अनुदान वाढवून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी यांना केलंय। सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत एसटी महामंडळात चालक आणि वाहक पदासाठी निवड झालेल्यांच्या अद्यापही नियुक्त्या झालेल्या नाहीयेत। प्रशिक्षण होऊन देखील नियुक्ती न मिळाल्यानं उमेदवारांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। परभणी जिल्ह्यातला परभणी गंगाखेड रस्ता पूर्णत्वाकडे जात असतानाच ठिकठिकाणी काँक्रीट फोडून नव्यानं भरलं जात आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना अडचणीतून मार्ग काढावा लागतोय। विशेष म्हणजे या रस्त्यावर वाहनांचे अपघात होत आहेत परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करतंय। वाडा तालुक्यातील डोंगस्ते येथे दगड उत्खनन सुरू असल्यानं गावातील घरांना तडे जात आहेत। याबाबत महसूल विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केलं जात असल्यानं गावातील उपसरपंचासह सदस्यांनी वाडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। पुणे जिल्ह्याच्या केडगावमधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्यानं स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पोलीस पुढील तपास करतायत। पंढरपुरात भीमा नदीवरील गुरसाळे कवठाळी बंधारा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरडा पडल्याचा प्रकार समोर आला असतानाच बंधाऱ्याचे 40 दरवाजे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। बीड शहरात शाळकरी मुलं आणि महिलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलंय। नगरपालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ते महाड बस स्टॉपपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे। यामुळे महामार्गावर अपघात होत आहेत। प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला असून महामार्गाचं काम करण्याची मागणी होती। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।